हे आहे हदगाव. पण आज इथे ना गजबज ना गर्दी, फक्त कडाक्याचा उन्हाळा आणि शांतता. ग्राहक कुठे गेले, लोक कुठे गेलेत? नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहतात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल. हदगाव तालुक्यातील बाजारपेठ आज पूर्णपणे ओस पडली आहे. दुकानं उघडी आहेत, पण ग्राहक नाही. दुकानदार फक्त वाट पाहत बसले आहेत. उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की लोक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. रस्ते सुनसान झाले आहेत. काही लोक फक्त सावलीच्या शोधात झाडाखाली उभे आहेत. जिथे थोडी थंडी हवा मिळेल तिथेच लोक थांबत आहेत. तर शेतकऱ्यांनी जमीन नांगरून आणि वखरून उन्हात तापण्यासाठी ठेवली आहे. पण या कडक उन्हामुळे माती अक्षरशः भाजून निघत आहे. तर पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही परिस्थिती मात्र चिंतेची बनली आहे. तर फक्त माणसंच नाही, तर प्राण्याची ही अवस्था बिकट झाली आहे. कुत्रे पण पाण्याच्या आणि सावलीच्या शोधात फिरताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी गवत पूर्णपणे करपले आहे, तर मोठमोठी झाडेही वाळण्याच्या मार्गावर आहेत. उन्हाचा सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे व्यापाऱ्यांना. ग्राहक नाहीत, विक्री नाही आणि दिवसेंदिवस वाढणारी ती मात्र चिंता. हदगाव सारख्या छोट्या शहरात उन्हाळ्यानं आयुष्यच थांबवलं आहे. हा फक्त एक हंगाम नाही, तर एक कठीण परीक्षा आहे. आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. पाणी जपून वापरा. बाहेर पडताना सावलीत राहा. तुमच्याही भागात अशीच परिस्थिती आहे का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.